आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत श्री गुलाब पाटील सर. त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण एक व्हिडिओ क्लिप पाहूयात. नमस्कार. आजच्या उद्यमी संवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री गुलाब पाटील सर, श्री प्रशांत दांडेकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र वैद्य सर, उपप्राचार्य डॉक्टर पूनम रावत मॅम व उपस्थित सर्वांचे मी स्वागत करते. आजचे प्रमुख पाहुणे श्री गुलाब पाटील सर यांच्याबद्दल मी थोडक्यात ओळख करून देते. सर एक अनुभवी उद्योजक आणि ॲडटेक तज्ज्ञ आहेत, ज्यांना इमर्जिंग मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करण्याची आवड आहे. ॲडटेक क्षेत्रातील त्यांचा सखोल अनुभव त्यांना या प्लॅटफॉर्ममध्ये नवनिर्मिती आणि ऑप्टिमायझेशन करण्यास सक्षम करतो, जे विविध इंटरनेट सक्षम माध्यमांमध्ये प्रभावीपूर्ण लागू केले जाते. तांत्रिक कौशल्यांच्या पलीकडे गुलाब पाटील सर हे दूरदृष्टी असलेले उद्योजक आहेत, ज्यांना समस्या सोडवण्याकडे व्यवहार्य दृष्टिकोन आणि संधी शोधण्याची नैसर्गिक क्षमता आहे. या स्पष्ट दृष्टिकोनामुळे त्यांनी लेमा या आपल्या पहिल्या स्टार्टअपची 2017 मध्ये बूटस्ट्रॅप कंपनी म्हणून सुरुवात केली आणि तिला 150हून अधिक कर्मचाऱ्यांसह मिनिकॉन म्हणून यशस्वीपणे विकसित केले. त्यांनी भारत, अमेरिका, सिंगापूर, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे कार्यालय स्थापन केली आहेत. लेमाचे संस्थापक म्हणून जे एक आघाडीचे ऑम्निचॅनल प्लॅटफॉर्म आहेत, गुलाब सर डिजिटल जाहिरात उद्योग अग्रस्थानी आहेत. लेमा ब्रँड्स आणि जाहिरातदारांना CTV, OTT, मोबाईल आणि इतर चॅनल्सवर पारदर्शकतेसह प्रोग्रामॅटिक पद्धतीने प्रीमियम इन्व्हेंटरीमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी प्रदान करतात. सरांचे आजचे IT क्षेत्रामधील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मोलाचे ठरेल अशी खात्री व्यक्त करते आणि मी महाविद्यालयाचे प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आजची मुलाखत घेण्यासाठी येथे उपस्थित प्रशांत दांडेकर सर यांचे स्वागत आहे. मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. सरांचे शालेय शिक्षण नुमवी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज येथे असून सध्या सर मराठी कीडा क्रिएटिव्ह मीडिया LLP येथे संचालक पदावर कार्यरत आहेत. 2015 पासून सामाजिक माध्यमे आणि आशय निर्मिती क्षेत्रात सर काम करत आहेत. मराठी कीडावर प्रकाशित झालेल्या बहुतेक विषयांचा संकल्पना, दिग्दर्शन तसेच प्री प्रोडक्शनचे काम सरांनी पाहिले आहेत. सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्स असे विभाग सरांच्या अंतर्गत येत असून पुस्तक प्रकाशन, वेबसाईट निर्मिती व डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात सरांना 10 वर्षांचा अनुभव आहे. मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. मी उपप्राचार्यांना विनंती करते की त्यांनी प्रशांत दांडेकर सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. मी विनंती करते की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावे. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया.
नमस्कार मंडळी, वैचारिक क्रीडा आणि MES सिनियर कॉलेज प्रस्तुत उद्यमी संवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. डिक्की नेक्स्ट जेन लघु उद्योग भारती असं आपण एकत्र मिळून एक कार्यक्रम हा करत असतो, जिथे एक उद्योजकाचा प्रवास आणि त्याला मिळालेले अनुभव, त्यांनी काय काय वेगवेगळे अनुभव घेतलेत त्याची कथा आपण इथे ऐकत असतो. तर अशीच एक कथा, असाच एक प्रवास आज आपण बघणार आहोत. धुळ्याजवळच्या एका छोट्या गावातनं ज्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, जिल्हा परिषदेच्या शाळेतला एक विद्यार्थी, त्या आज एक मल्टीनॅशनल कंपनीचा फाउंडर अँड CEO. तर स्वागत करूयात श्री गुलाब पाटील सरांचं. आज खूप दिवसांनी तुम्ही कॉलेजला आला असाल, तर कसं वाटतंय इतके सगळे विद्यार्थी समोर आहेत? गुड मॉर्निंग एव्हरीवन. शुभ सकाळ. वॉट एव्हर द लँग्वेज यू प्रिफर, हिंदी, मराठी, इंग्लिश, तुम्ही बोलू शकतात. हा संवाद झाल्यानंतर आपण काही बातचीत करूयात. तुमचे काही मे बी द क्वेरीज असतील किंवा सजेशन्स असतील, आपण तेही डिस्कस करूयात. वॉट एव्हर द लँग्वेज, प्लीज फील फ्री टू टॉक, राईट, नो वरीज. अँड आमचं दोघांचं संभाषण असेल, बट आय वूड लाईक टू अगेन हिअर समथिंग फ्रॉम यू ॲज वेल. आणि बऱ्याच दिवसानंतर मी कॉलेजमध्ये आलो. सो फ्रँकली स्पीकिंग, स्कूल कॉलेज हा एक महत्त्वाचा एक जर्नी असते आपल्या लाईफमध्ये. आणि ती जर्नी डिफाईन करते की स्कूल कॉलेजमध्ये आपण जे काही करतो, ती जर्नी डिफाईन करते की आपण फ्युचरमध्ये काय करणार आहेत. त्याच्यामुळे हा खूप एक महत्त्वाचा आणि क्रिटिकल पार्ट असतो. तो मी खूप एन्जॉय केला. आणि मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. तर जॉबमुळे सगळे आता वेगवेगळ्या लोकेशन्सला आहेत, पण जेव्हा कधी आम्हाला वेळ मिळतो आम्ही सगळे एकत्र भेटतो. बट ते आपण बघतोच की सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही एक आपण ज्याला हरियाली म्हणतो, हा एक युनिक इन्सिडेंट असतो, एक युनिक प्रवास असतो. त्यावेळेस आपल्याला कळत नाही, पण तोही एक प्रवास परत कधी तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. त्याच्यामुळे जो आहे तो शिक्षण, एक्झाम्स, ते सगळं करून हा प्रवास तुम्ही एक एन्जॉय करायलाही शिकलं पाहिजे, असं मला वाटतं. सर, कॉलेजमध्ये बॅक बेंचर होतात का पहिल्या बाकावर बसायचं? डिपेंड्स. म्हणजे काही विषय असे होते की मी फर्स्ट बेंचर होतो, काही विषय असे होते की मी मागच्या बेंचवर असायचो. सो त्याप्रमाणे मी मॅनेज केलं ते. सर, तुमचं गाव कुठलं आहे? माझं गाव धुळे तालुक्यात धमाणे म्हणून गाव आहे. छोटंसं गाव आहे, 4,500-5,000 लोकवस्तीचं. आणि तिथं जन्म झाला आणि एक 10वीपर्यंत मी तिथं शिकलो. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी आई बाबा आहेत. बहिणींचं लग्न झालेलं आहेत, बट आई बाबा आहेत. आणि मोस्टली ते तिथं स्टे करतात, बट वेन एव्हर पॉसिबल दे कम हिअर इन पुणे ॲज वेल, बट दे प्रिफर मोस्टली द नेटिव्ह प्लेस. तर आई बाबा असतात घरी. मी जेव्हा तुमची प्रोफाईल बघितली, आम्ही क्वेश्चनर काढताना थोडा रिसर्च करत होतो, तेव्हा मी बघितलं की तुम्ही एक जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकलाय. आणि ते आज आपण स्केल बघतो, एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जी खरं तर भारतातनं चालू झाली. ही खूप प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी की आपण मल्टीनॅशनल कंपनी म्हटलं की त्याचा बेस शक्यतो बाहेरच असतो. पण तुम्ही असं नाही वाटलं तुम्हाला की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलात म्हणून तुम्हाला काही थोड्या जास्त गोष्टी नंतर एफर्ट लावायला लागला, जास्त शिकायला लागल्या? सो खरं तर शिक्षण ज्याला घ्यायचं आहे तो कुठूनही घेऊ शकतो. त्याला काही असं Tier 1 सिटी किंवा IITs हवं आहे असं काही नसतं. शिकायचं असतं तर फक्त आतून इच्छा असली पाहिजे. ते जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतही आपण शिकू शकतो. ठीक आहे. म्हणून शिकल्यानंतर जेव्हा मी करिअरची सुरुवात केली त्यावेळेस मला असं काही ट्रबल वाटलं नाही, कारण मी ते थोडं मे बी सिरियसली केलं लहानपणापासूनच. इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीज हे माध्यम आहेत. ज्याला शिकायचं असेल तो कुठूनही शिकू शकतो. वा. कुठली शाळा होती, काय नाव होतं शाळेचं? मी माझं प्रायमरी शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा धमाणे इथं केलं, 1ली ते 4थी.
त्याच्यानंतर 5वी ते 10वी गावातच एक संत रेवागिरी बाबा म्हणून एक माध्यमिक विद्यालय आहे, तिथं केलं. आणि बॅचलर मी धुळ्याला केलं आणि मास्टर माझं जळगाव युनिव्हर्सिटीला कम्प्युटर डिपार्टमेंटला झालं. दॅट इज द ओव्हरऑल जर्नी. तुम्ही कॉलेजला कुठला पहिला कोर्स कुठला केला होता? मी 11वीपासूनच कम्प्युटर सायन्सला होतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला अगदी आधीपासूनच तुमचं क्षेत्र ठरलेलं होतं? ठरलेलं. काही त्याचं ठराविक कारण काय? मोस्टली मला रिसर्चमध्ये इंटरेस्ट होता आणि सायन्स आणि त्याच्यामध्ये फिजिक्स आणि कम्प्युटरमध्ये जास्त आवड असल्यामुळे माझं बॅचलरपर्यंत मी दोघं विषय होते माझे. बट मोस्टली बोथ सब्जेक्ट कधी कधी एक डिफिकल्टी व्हायची की आपण फिजिक्स घ्यायचं की कम्प्युटर घ्यायचं. बट मला रिसर्चसाठी कम्प्युटर और इवन IT सेगमेंटमध्ये जास्त स्कोप वाटला आणि मी नंतर मग फायनली IT सिलेक्ट केलं. आपण मगाशीच कॉलेजबद्दल बोलत होतो, तर तुमची अशी कुठली एक कॉलेजमधली आठवण सांगा ना, की जी सगळ्यांना तुम्हाला परत आठवलं आहे आत्ता एक? हो, खूप गमतीशीर असतात कॉलेजचे दिवस. असंच मे बी युनिव्हर्सिटीला असताना आम्ही मी हॉस्टेललाच होतो राहायला युनिव्हर्सिटीला. तर कॉलेजला गेल्यावर किंवा क्लास चालू झाल्यावर आपलं असे सवंगडी असतात. आम्ही सगळे एका लाईनीने बसायचो सब्जेक्ट वाईज. तर आवडता सब्जेक्ट असेल तर फर्स्ट लाईन, नंतर मध्ये, नंतर कधी मागे. तर अशा गमतीशीर गोष्टी व्हायचे की एखाद्या वेळेस गप्पा मारताना एखादा शब्द तो मिस व्हायचा. तो मिस झाला की मग कधी कधी पूर्ण लाईन मिस व्हायची. मग झालं की मग ते हळूच ती दुसऱ्याची नोटबुक घ्यायची, ती लाईन कॉपी करायची सहज म्हणून. मग आपल्या त्या लाईन कॉपी केल्यामुळे त्याची पुढची लाईन मिस व्हायची. असं करता करता आमच्या पूर्ण बेंचची एक लाईन कुठली तरी एक मिस असायची. मग क्लास संपला की सगळे एकत्र यायचो. तो एक बहाणा असायचा की चलो आपण ती एक लाईन फिल करूयात. एक नाही, माझी एक, दुसरी त्याची, अशी कुठली तरी एक मिस असायची. तर ओव्हरऑल कन्क्लुजन बघितलं की तो लाईफमधला जो मिसिंग लाईनचा जो फॅक्टर होता, ठीक आहे, तर तो फॅक्टर आज नाही राहिला. तो जो मिसिंग लाईनचा जी फ्रेंडशिप होती, जो काही मित्रपणा होता, तो कधी रिप्लेस होऊ शकत नाही आणि तो आपण इमॅजिनही करू शकत नाही. त्यावेळेस ते आपल्याला ते कळत नाही, पण तो जो मिसिंग लाईनचा जो फील आहे तो कधी भरता येत नाही, तो रिप्लेसेबल नसतो. आणि आज त्या सगळ्या मित्रांना खूप मिस करतो. म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना थोडं रिलेट झालं असेल, कारण कोण किती लिहून घेतं आहे, काय कुठली मिस लाईन झाली तर उद्या फॅकल्टीला एक उत्तर द्यायला नक्की एक कारण आहे. तुम्ही आज एक मोठ्या कंपनीचे मोठ्या CEO पदावरती आहात. तुम्ही त्या कंपनीची सुरुवात केली, पण तुम्ही आधी नोकरी पण केली असं कळलं मला. हो. कुठे नोकरी करत होता तुम्ही? मी माझी करिअरची सुरुवात सिम्बियन डेव्हलपमेंटमधून केली. सिम्बियन ही एक ऑपरेटिंग सिस्टम होती नोकियासाठी. तर मी सिम्बियनमध्ये माझं करिअर सुरुवात केलं. XTPL म्हणून एक कंपनी होती कोरेगाव पार्कमध्ये, तिथं सुरुवात केली. आणि सिम्बियननंतर अँड्रॉईड, देन iOS टेक्नॉलॉजीज, देन ब्लॅकबेरी, देन विंडोज, देन C++. आय वर्कड ऑन मोस्टली ऑल द टेक्नॉलॉजीज. तिथून सुरुवात झाली. अँड देन आय वर्क फॉर वन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट कंपनी. दे डेव्हलप देअर ओन प्रॉडक्ट. वी कॉल दिस द सप्लाय साईड प्लॅटफॉर्म. तर पबमॅटिक म्हणून एक कंपनी आहे. दे आर मोस्टली द वेल नोन फॉर SSP, दॅट्स अ सप्लाय साईड प्लॅटफॉर्म. मी त्या कंपनीसाठी काम केलं आणि तिथं मी मोबाईल ॲड सर्विंग, व्हिडिओ ॲड सर्विंग, स्टार्टिंग फ्रॉम त्याचे बेसिक रूल्स असतात, प्रोटोकॉल्स असतात, ते डिफाईन केले. देर इज अ युनिव्हर्सल बॉडी दॅट डिफाईन्स द डिजिटल ॲड सर्विंग प्रोटोकॉल्स, त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. आय वॉज पार्ट ऑफ that IAB body as well. We define the protocol for mobile, desktop, then video ad serving. आणि तिथं मला मोस्टली ॲड इंडस्ट्रीचं चांगल्यापैकी नॉलेज मिळालं. अँड आम्ही म्हणजे 2012पासून तर 2017पर्यंत खूप इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या की अल्टिमेटली आमचा फोकस असायचा की हाऊ कॅन वी डेव्हलप समथिंग डिफरंट. आणि त्या
माइंडसेटमुळे आम्ही एवढे छान छान प्रोटोकॉल डेव्हलप केले, छान छान प्रॉडक्ट डेव्हलप केले. अँड त्या चेंजमुळे इंडस्ट्रीमध्ये सडन म्हणजे आमच्यासारख्या अजून बाकीच्याही कंपन्या होती की जसं की गुगलचं एक फेसबुक ऑडियन्स नेटवर्क आहे, फेसबुकचं एक फेसबुक ऑडियन्स नेटवर्क एक प्लॅटफॉर्म आहे, गुगलचा ॲड सर्विंग प्लॅटफॉर्म आहे, आपण त्याला आत्ता गुगल DV360 म्हणतो, तो DSP आहे, त्यांचा सप्लाय साईड प्लॅटफॉर्म आहे. सगळ्या कंपन्यांनी मिळून छानपैकी प्रोटोकॉल आणि जे काही युनिव्हर्सल जे काही स्टँडर्ड्स असतात ते बनवलेत आणि त्याच्या बेसिसवर आपण आज बघतोय की इंडस्ट्री दॅट डिजिटल इंडस्ट्री इज अराउंड 900+ बिलियन मार्केट साईज. बापरे. राईट. सो बिग इंडस्ट्री आणि स्टार्टिंग फ्रॉम अराउंड 2007 टिल डेट. सो दॅट टेक्नॉलॉजी ग्रोथ इनोव्हेशन्स तो जो काही बेस बनला, एक कॉमन एक प्लॅटफॉर्म बनला, दॅट इज द मेन थिंग फॉर दिस इंडस्ट्री. तो एक मोठा चेंज झाला. तुम्ही जे ॲडटेकमधला तुमचा एक्सपिरियन्स आहे, बऱ्याचशा वेळेला कॉम्प्युटर एज्युकेशन झाल्यावरती मोस्टली लोकांचं वाटतं की आपण एक मोठ्या IT सर्व्हिस कंपनीमध्ये जावं किंवा, तर ह्या ॲडटेकमधलं तुमचा रोल नक्की काय होता, म्हणजे तुम्हाला इकडं का जावं असं वाटलं? सो ॲडटेक म्हणजे माझा कोर तर टेक्नॉलॉजीच होता. हाऊ कॅन वी डेव्हलप द व्हेरी इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी इंटरफेस, तर त्याच्यामध्ये होता. आणि त्यावेळेस जे काही एमर्जिंग फॉर्मॅट होते, सो जसं की 2007 सिम्बियन वॉज व्हेरी आपण त्याला खूप हायटेक टेक्नॉलॉजी समजायचो की समथिंग वर्किंग ऑन द स्मॉल मेमरी डिव्हायसेस. तर त्यावेळेस ते खूप मोठं इनोव्हेशन होतं. त्यापासून माझा इंटरेस्ट वाढत गेला आणि नंतर मग जे काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि गेम डेव्हलप केले त्याच्यामध्ये आपल्याला ॲड कशी दाखवता येईल तिथून खरी सुरुवात झाली आणि नंतर मग मी या इंडस्ट्रीमध्ये आलो. वा. एक जास्त पगाराची नोकरी सोडून आपण स्वतःचा व्यवसाय करावा असं कुठल्या क्षणी वाटलं? काय टर्निंग पॉईंट होता असा? हां. सो आधीपासून माझा थोडा जो ओव्हरऑल ते ओरिएंटेशन ते रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये जास्त होतं. जसं की मी TIFRलाही जाऊन आलो होतो. आय डिड अराउंड 8 नोवेल प्रोजेक्ट्स इन फिजिक्स. तर ते बॅकग्राऊंड असल्यामुळे ओव्हरऑल पहिल्या दिवसापासून सॅलरी म्हणून एक बेसिक आपल्याला एक सपोर्ट लागतो, पण मी सॅलरीसाठी कधी काम नाही केलं. समथिंग मे बी जे आपल्याला आतून वाटतं की मी केलं पाहिजे त्याच्यावर मी फोकस केला. अँड देन वेन आय डेव्हलप व्हेरी अगेन द इनोव्हेटिव्ह थिंग्स इन मोबाईल, काही व्हिडिओमध्ये डेव्हलप केलं, त्याच्यातून एक कॉन्फिडन्स आला की मार्केटमध्ये काही फ्रॅगमेंटेड अजूनही फॉर्मॅट्स आहेत, आपण त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करू शकतो. 2017 मला वाटलं की आपण आता एक ही वेल ऑर्गनाइज इंडस्ट्री तर झाली, आता कॅन वी फोकस ऑन समथिंग आणि पुढच्या 5-10 वर्षात ती पण एक $multi-billion इकॉनॉमी होऊ शकते. देन 2017 या कंपनीची. तुम्ही किती वर्ष नोकरी केली आणि नंतर 10 वर्ष. सोडली? अच्छा, 10 वर्ष नोकरी करून नंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केला. करेक्ट. तुमची जी कंपनी आहे लेमा टेक्नॉलॉजीज, ती नक्की काय काय करते? सो बेसिक इनोव्हेशन या कंपनीचं असं होतं की आपल्याकडे एक खूप फ्रॅगमेंटेड मार्केट आहे, त्याला आपण आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो. तर वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही फ्लेक्स बघतात, त्याच्यामध्ये बिलबोर्ड आहेत, कधी स्टँडीज असतात. राईट. इज अ बिग मार्केट बट खूप फ्रॅगमेंटेड आहे. त्याच्यामधला मी फक्त डिजिटल सेगमेंटवर फोकस केला आणि खूप गमतीशीर सुरुवात होती त्या आयडियासाठी. तर मी थोडा रिसर्च केला आणि नंतर मी आयडेंटिफाय केली की मोस्ट ऑफ द जे काही फ्लेक्स असतात, डिजिटल बिलबोर्ड्स असतात, ऑन ॲन ॲव्हरेज प्रीमियम लोकेशनचे सगळे फिल असतात, बट जे नॉन प्रीमियम लोकेशन्स आहेत किंवा कधी प्रीमियम लोकेशन्सलाही खूप मोठा फ्लेक्स असतो, त्याच्यावर व्हाईट एक त्यांनी एक प्लास्टिक कापड लावलेलं असतं आणि त्याच्यावर एक नंबर टाकलेला असतो. राईट. त्याला आपण एम्प्टी इन्व्हेंटरी म्हणतो की त्याच्यावर काहीच नाही आणि मोस्ट ऑफ द पर्सेंटेज असतं की ती बरेच मे बी इफ यू सी ओव्हरऑल इयर वाईज फिल रेट, नॉन प्रीमियम लोकेशन्सला अराउंड 60% ते वॅकंट असतं, एम्प्टी पडलेलं असतं. देन मी डिसाईड केलं की ह्या एम्प्टी इन्व्हेंटरीसाठी आपल्याला
काहीतरी करता येईल का. मग मी हिंजेवाडीमध्ये एक मोठा एक 60 फीट बाय 40 फीट हाईट 60 फीट विड्थ असा एक मोठा बिलबोर्ड घेतला आणि मित्राच्या मदतीने त्याच्यावर एक व्हाईट कलरचं एक कापड लावलं पूर्ण आणि प्रोजेक्टरद्वारे मी त्याला एक अँड्रॉईडचा डिव्हाइस लावला आणि त्या अँड्रॉईडचा डिव्हाइसचं इनपुट प्रोजेक्टरला दिलं आणि होल स्क्रीनवर तो प्रोजेक्टर मी संध्याकाळी प्रोजेक्ट केला आणि त्याच्यावर एक सॅम्पल आपले जाहिराती दाखवल्या अराऊंड एक 4-5 तास. म्हणजे एक ट्रॅडिशनल तिथे होर्डिंग होतं, त्याच्यावरती तुम्ही प्रोजेक्टर लावला आणि वेगवेगळ्या ॲड्स दाखवल्या. अच्छा. आणि त्याला जो डिव्हाइस होता कनेक्ट केलेला त्याला तो आपल्या मोबाईलच्या हॉटस्पॉटवर लावला आणि मी लॅपटॉपमध्ये जे काही करायचो ते आपल्या फ्लेक्सवर दिसायचं. बरं. म्हणजे रिमोटली तुम्ही ऑफिसमध्ये बसून चेंज करू शकतात. दॅट वॉज द कोर आयडिया. देन संध्याकाळी जे काही ट्रॅफिक होतं, क्राऊड होता, त्याच्यातले 4-5 लोक थांबले की अरे हे तर खूप छान आहे, आम्हाला याच्यावर आमची ॲड दाखवायची. आय गॉट द 5 to 6 बुकिंग्स इन जस्ट 3 to 4 hours. बापरे. दॅट वॉज द इनोव्हेशन. म्हणजे मी काही रॉकेट सायन्स केलं नाही, फक्त जे काही एम्प्टी मीडिया होतं त्याला आय ट्राय टू कन्वर्ट दॅट इन टू द डिजिटल. स्टॅटिकला मी डिजिटलमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचा फक्त एक चॅलेंज होता की तो फक्त मी सनसेट नंतर करू शकत होतो, कारण दिवसा प्रोजेक्टरचा लाईट आणि सनलाईट त्याच्यामुळे ते दिसत नाही. तर ते एक लिमिटेशन होतं. इव्हिनिंग नंतर एक 4-5 तास आपण चालू शकतो. दॅन वी वर्क ऑन द ओव्हरऑल प्रोजेक्शन्स आणि आपण कसं करायचं. देन आय आयडेंटिफाईड की आउटडोअर इंडस्ट्रीमध्ये फक्त बिलबोर्ड नाही आहे. बिलबोर्ड इज जस्ट 5%. द इंडस्ट्री इज व्हेरी बिग. Digital industry that includes screens in railway stations, airports, malls, restaurants, cafes. आउट ऑफ होम म्हणजे घराच्या बाहेर जो काही मीडिया आहे तो सगळा आउट ऑफ होम मीडिया आहे, सगळा आउटडोअर मीडिया आहे. आणि हे मार्केट खूप फ्रॅगमेंटेड आहे. मल्टिपल टाईपचे हार्डवेअर आहेत, मल्टिपल टाईपचे ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. इट्स नॉट व्हेरी सिम्पल जस्ट लाईक मोबाईल ऑर वेबसाईट ॲडव्हर्टाइजमेंट. Then I observed that in 2070 the industry size for digital out of home was $16 billion USD. That is the global industry size. It's a big industry but it's very fragmented. आणि मग मी तो स्टॅटिक बिलबोर्डवर जो काही मी प्रोजेक्टर लावून करत होतो ती कन्सेप्ट मी हळूहळू जो काही रेडीमेड मीडिया आहे जो आज आपण यूज करू शकतो, कारण मला इथं प्रोजेक्टर लावून तो डेव्हलप करायचा आहे, बट इथं अराउंड 95% ऑफ द मीडिया इज स्टील available and that is they were managing that through the pen drive. बापरे. or something just like the chipset की ते कॉपी करायचं, तिथं पेन ड्राईव्ह पुट करायचं आणि त्याच्यावरून प्ले करायचं. ओके. म्हणजे आपण जे वेगवेगळ्या डिजिटल बोर्ड्स बघतो किंवा होर्डिंग्स बघतो ते सगळं हार्डवेअर तुम्ही बनवता का तिथं जे दिसणार आहेत त्याच्या सॉफ्टवेअर मागे तुमचं हार्डवेअर असतं तिथं. आपण त्याच्यामधला जो सॉफ्टवेअर इंटरफेस आहे, जसं की आपलं मोबाईल आहे त्याच्यामध्ये गुगल किंवा फेसबुक हा एक सॉफ्टवेअर इंटरफेस आहे, तसा इंटरफेस बनवून आपण तो मीडिया आपल्या इकोसिस्टमला कनेक्ट केला. अच्छा. या सो आय डेव्हलप दॅट फर्स्ट द टेक्नॉलॉजी इंटरफेस इज व्हेरी स्मार्ट इंटरफेस दॅट इज कम्पॅटेबल विथ एनी काइंड ऑफ द हार्डवेअर सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम. तो कुठलाही असेल, तो राजबेरी पाय असेल, लिनक्स असेल, उबंटू, विंडोज, इवन ॲपल, कुठली टेक्नॉलॉजी असेल त्यातला तो कम्पॅटेबल आहे. तो टाकला की तो स्मार्ट इंटरफेस त्याला आपल्या लेमा SSP प्लॅटफॉर्मला कनेक्ट करतो. इथं सिम्पल इनोव्हेशन होते की कॉमन लँग्वेज. आपण सगळे आता बोलतो की मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश. आपण एकमेकांशी कम्युट करतो आहे किंवा बोलू शकतो आहे, किंवा मला माझ्या ज्या काही फिलिंग्स आहेत मी तुम्हाला कन्वे करू शकतो. दॅट इज द लँग्वेज. बरोबर. आउटडोअरमध्ये फ्रॅगमेंटेशन एवढं होतं की तिथं कॉमन लँग्वेजेस नव्हती. कॉमन लँग्वेज इन द सेन्स की दिल्ली एअरपोर्टला एक वेगळा प्रोटोकॉल आहे, न्यूयॉर्कमध्ये जे एअरपोर्ट आहे त्याचा वेगळा प्रोटोकॉल आहे, आपल्या गोव्यामध्ये जो ॲड चालते त्याचा फॉर्मॅट वेगळाच आहे. खूप फ्रॅगमेंटेड होतं. देन आय डिड अ सिम्पल चेंज. मी त्याची कॉमन लँग्वेज बनवली. त्याला दॅट इज बेसिस वी कॉल दिस इज द IAB प्रोटोकॉल. जी लँग्वेज आज मोबाईल, डेस्कटॉप, OTT प्लॅटफॉर्म्स यूज करतायत
ती कॉमन लँग्वेज मी ह्या इंडस्ट्रीसाठी डेव्हलप केली. अँड नाव धिस मीडिया जो 2017मध्ये $16 बिलियन होता, टुडेज मार्केट साईज ऑफ दिस मीडिया इज अराउंड $30 to 35 बिलियन. ती ग्लोबल मार्केट साईज आहे. त्याला मी कॉमन लँग्वेजद्वारे जी बिग इकोसिस्टम आहे की जिची साईज आज $900 बिलियन आहे त्याला कनेक्ट करून दिला. मीन्स हे जो लोक आता 35 पूलमध्ये होते, मी त्यांना 900 बिलियनचा ॲक्सेस दिला. दॅट वॉज द बिग चेंज इन द इकोसिस्टम. काय बात आहे. जवळपास 1.5 लाख प्लस स्क्रीन्स आणि तुमच्या इंडस्ट्रीतला तुम्ही म्हणलात तसं की 95% मार्केट शेअर, म्हणजे तुम्हाला डिजिटल होर्डिंगचा बादशाहच म्हणायला पाहिजे. उद्या जर कोणी आपण इकडे डिजिटल बोर्ड बघितला, होर्डिंग बघितलं तर समजून द्यायचं की सरांची टेक्नॉलॉजी त्याच्या मागे आहे. मोस्टली लेमाच असते त्याचं. तुम्ही भारतातलं तर सांगितलंच, म्हणजे आपल्याला खरं सगळ्यांनाच खूप प्राऊड वाटायला पाहिजे, खूप अभिमान वाटायला पाहिजे की अशी एक टेक्नॉलॉजी आपल्या भारतातनं बनती आहे की ज्याची मोनोपॉली ओव्हरऑल जगभरात आहे. बाहेरसुद्धा असे खूप कमी प्लेयर्स आहेत असं तुम्ही म्हणलात. तर असं कोणीच करत नव्हतं, आपणच पहिलं हे चालू केलं का? मोस्टली याच्यामध्ये कसं असतं की एपॅकमध्ये तर ओव्हरऑल आपणच आहोत. तर इंडियामध्ये मोस्टली अराउंड 95% सप्लाय मार्केट शेअर आपल्याचकडे आहे आणि व्हेरी सून विल बी मेकिंग इट टू 100%. सो रिमेनिंग मार्केट जस्ट लाईक साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट, त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी कॉमन लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ते आपणच आहोत. आता युरोप आणि US बघितलं तर त्या ठिकाणी आत्ता मागच्या 2-3 वर्षात असे टेक्नॉलॉजी आहेत जे कॉमन लँग्वेजवर येत आहेत. पण इथं कोर डिफरन्स येतो आहे आता की ती अचिव्हमेंट तर झाली, बट कॅन वी डू समथिंग जी माझी बिलबोर्डवर ॲड चालू आहे तीच ॲड त्या सराउंडिंगमध्ये जेवढे काही ऑडियन्स आहेत मला त्यांच्या मोबाईलवर दाखवायचे आहे. ते घरी गेल्यावर मला ते त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मवर दाखवायचं आहे. नंतर मला त्यांच्या जे काही वेबसाईट ते व्हिजिट करतात त्याच्यावरही दाखवायचं आहे. याला जे आपण ऑमनी चॅनल जो इफेक्ट म्हणतो की एका स्क्रीनमधून दुसऱ्या स्क्रीनवर रिटार्गेट करणं, ती जी काही कपॅबिलिटी आहे त्यासाठी ग्लोबली फक्त आपणच आहोत. अरे वा, म्हणजे वन ऑफ इट्स काइंड असं म्हणता येईल आपण नक्कीच अशी टेक्नॉलॉजी. थोडं मला उदाहरणांनी सांगता का की नक्की हे काम कसं करतं? म्हणजे थोडक्यात मला जे आत्ता कळलं आहे त्याच्यानुसार एखादं होर्डिंग समजा एखाद्या चौकात लागलं असेल आणि तुमची टेक्नॉलॉजी असा डेटा देऊ शकते की एक ठराविक जाहिरात, समजा काय संध्याकाळी 5 वाजता चितळ्यांची जाहिरात लक्ष्मी रोडला लागली, तर चितळ्यांना 5 वाजता ती जाहिरात कोणी बघितली हे कळू शकेल? कळू शकतं. या कसं असतं की मोबाईलमधून नंतर वेबसाईटवरून यूट्यूबमध्ये दाखवणं किंवा फेसबुकमध्ये दाखवणं, हा जो क्रॉस फॉर्मॅट आहे तो आहे. गुगल आहे, फेसबुक आहेत, मल्टिपल कंपनीज करतात. बट मोठा गॅप होता तो या बिग फॉर्मॅटचा, आउटडोअरचा. ही कनेक्टिव्हिटी नव्हती. तर तो जो काही युनिक इंटरफेस आहे तो आपल्याकडे आहे. हाऊ इट वर्क्स, फॉर एक्झाम्पल तुम्ही डेक्कनला एक डिजिटल होर्डिंगवर एक ॲड दाखवली, तर त्या लोकेशनचा आपल्याकडे, त्या होर्डिंगचा आपल्याकडे लोकेशन पॅरामीटर असतो, त्याला आपण लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड म्हणतो, तो पॅरामीटर असतो. आणि आपल्याकडे आता भारतामध्ये तर अराउंड 95% स्क्रीन आपल्याचकडे आहेत, पण ग्लोबली वी हॅव 2.5 मिलियन स्क्रीन्स. बापरे. बाय डिसेंबर विल बी हिटिंग अराउंड 3 मिलियन स्क्रीन्स ग्लोबली. इट्स व्हेरी, अँड विथ दॅट विल बी द बिगेस्ट सप्लाय साईड प्लॅटफॉर्म ग्लोबली बाय डिसेंबर दिस इयर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यावर. सो द कोर पॉईंट की प्रत्येक स्क्रीनला एक लोकेशन पॅरामीटर असतो आणि त्या साईजनुसार आपण त्याचा डायमीटर डिफाईन करतो की किती डायमीटरमध्ये आपल्याला ऑडियन्स कलेक्शन करायचं, म्हणजे होर्डिंगच्या. या तर सपोज आपण डेक्कनला एखादी जाहिरात चालवतोय तर त्या एरियामध्ये किती मोबाईल डिव्हायसेस आहेत, तर हा एक इकोसिस्टममध्ये एक ॲक्सेसिबल डेटा असतो आणि विथ द प्रायव्हसी प्रोटोकॉल. ठीक आहे, एक स्टँडर्ड्स आहेत की डेटा मिळतो पण प्रायव्हसी डेटा म्हणजे नक्की काय काय मिळतं? मोबाईल नंबर मिळतो, नाव मिळतं, काय मिळतं? तसं नाही. एक प्रत्येक डिव्हाइसला एक ॲडव्हर्टाइजमेंट ID असतो, तो युनिक असतो प्रत्येक डिव्हाइसचा. राईट, दॅट इज नथिंग टू मे बी
डू विथ एनी काइंड ऑफ द पर्सनलाइज डेटा. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी असं काहीच नसतं. दॅट बिकम्स द ऑडियन्स ABC फॉर अस. त्याचं नाव कोण आहे, तो कोण आहे माहीत नाही, पण त्याचं कळतं की तो त्या ऑडियन्सचा एज ग्रुप काय आहे, त्याचं ओव्हरऑल लोकेशन कुठे कुठे त्याचं व्हिजिट केलेलं असतात. अँड देन ओव्हरऑल त्या ऑडियन्सचं ऑन अन ॲव्हरेज इन्कम कॅपॅबिलिटी काय असते, सगळा एक डेटा मिळतो आपल्याला. बट तो एक ऑथेंटिकेटेड डेटा असतो आणि प्रायव्हसी कंप्लायंट डेटा असतो. राईट, सगळे नॉर्म्स फॉलो करून. आणि वी आर नॉट द ओनली पार्टनर, बिकॉज द इकोसिस्टम आहे, डिजिटल इकोसिस्टम आहे. व्हॉट वी डिड, वी कनेक्टेड दॅट टू द मेन इकोसिस्टम. त्याच्यामधून आपण डेटा घेतो. त्या व्हिसिनिटीमध्ये जेवढे मोबाईल डिव्हायसेस आहेत त्याच्या बेसिसवर आपण डिफाईन करतो की त्या होर्डिंगला कुठली ॲड दिसली पाहिजे. ते रॅन्डम नसतं. बरोबर, म्हणजे तुम्ही ब्रँडला एक सजेस्ट करू शकता की कुठल्या चौकात तुम्ही थोडक्यात होर्डिंगला जाहिरात लावा. करेक्ट आहे. जसं की मोबाईलमध्ये आपण पर्सनलाइज ॲड दाखवू शकतो, तर बिलबोर्डवर पर्सनलाइज नसते, दॅट इज बेसिस द ग्रुप. मग ज्याच्यामध्ये ब्रँड ठरवतं की मला ह्या ग्रुपमध्ये किंवा त्या ऑडियन्स पूलमध्ये जर मोर दॅन 30% जर हा क्लास असेल तर माझी ही ॲड दाखवा. दॅट इज अ मास मीडिया. त्याच्या बेसिसवर आपण ते दाखवतो. अँड देन तो जो काही ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला आपण त्याच्या मोबाईल डिव्हाइसवरही रिटार्गेट करू शकतो. मग ते कसं होतं की मोबाईलमध्ये आपले वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतात, गेम असतात, फेसबुक असतं, त्याच्याद्वारे आपण सेम जी जाहिरात आहे तीच जाहिरात आपण मोबाईल डिव्हाइसवर दाखवतो. घरी गेल्यावर मोस्टली आपण वायफायला कनेक्ट असतो किंवा वेगवेगळ्या आपल्या इंटरनेटला कनेक्टेड असतो. त्याच्या IP वर आपल्याला हेही कळतं की तुम्ही कुठला, म्हणजे एखादा सपोज OTT प्लॅटफॉर्म बघतायत तुम्ही, ठीक आहे, तर तुम्ही सेम नेटवर्कवर असाल, तुमचा मोबाईल आणि तुमची TV कळून जातं की हा आपला टार्गेट ऑडियन्स आहे. आपण ते टेलिव्हिजनवर पण ते ॲड दाखवू शकतो. सो ऑल कनेक्टेड इकोसिस्टम. बरं बरं बरं, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एक होर्डिंग बघितलं आहे तर त्याला ते होर्डिंगवरती समजा आपण मगाशी म्हटलं तसं चितळेची जाहिरात दिसली आणि त्याला तीच जाहिरात काही दिवसांनी किंवा काही तासांनी त्याला मोबाईलवरती, TV वरती सगळीकडे दिसू शकते. बरोबर. आणि चितळ्यांना हा डेटा कळतो की आपण सेम माणसाला की कुठे कुठे जाहिरात दाखवतो. येस. खूपच इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे. वा, तुमच्याकडे ह्याचा कुठल्या अशी केस स्टडी आहे का, कुठल्या ब्रँडसाठी तुम्ही असं टाईपचं काम केलं आहे? मल्टिपल केस स्टडीज आहेत. फॉर एक्झाम्पल आपण ऑडीची जाहिरात करतो इंडियामध्ये. देन आपण ओलाचं एक कॅम्पेन चालवलं होतं न्यूझीलंडमध्ये. तर त्यांनी ते कॅम्पेन बिलबोर्डपासून सुरुवात केलं अँड देन दे रिटार्गेटेड ऑडियन्सेस ऑन द मोबाईल डिव्हायसेस ॲज वेल अँड दे सॉ द व्हेरी गुड अपलिफ्ट इन टर्म्स ऑफ द ब्रँड अवेअरनेस. राईट. तर अशा ईच अँड एव्हरी कॅम्पेन इज व्हेरी इनोव्हेटिव्ह आणि आपल्याकडे अशा बऱ्याचशा केस स्टडी आहेत, खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज आहेत. दॅट्स वाय यू आर सीइंग दॅट ग्रोथ, इयर ऑन इयर ग्रोथ. म्हणजे फक्त डिजिटल बोर्डवरती जाहिरात दाखवणं एवढाच धंदा नाही आहे. Correct. त्याच्या मागे खूप मोठं एक तंत्रज्ञान आहे, म्हणून इतका मार्केट शेअर आपल्याला दिसतं. आज कंपनीचा टर्नओव्हर काय आहे? सो इफ यू कम्पेअर दॅट द लास्ट द कॅलेंडर इयर, दॅट इज इन द रेंज ऑफ 250 ते 250 करोडच्या आसपास आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. 250 कोटी म्हणजे आपण खूपच मोठी स्केल बघतोय एक भारतीय कंपनीसाठी. आणि तुम्ही कुठपर्यंत जाईल असं वाटतं, तुमचं प्रोजेक्शन काय? जसं मी सरांशी एकदा बोललो होतो की विल बिकम युनिकॉर्न व्हेरी सून. क्या बात आहे. कुठल्याही कंपनीच्या ओव्हरऑल प्रवासामध्ये असं म्हणतात की नेहमी 0 ते 1 कोटी हा प्रवास खूप अवघड असतो. तर आपल्या कंपनीचा हा प्रवास कसा होता? हां, सो ते खरं आहे. सुरुवातीला जसं आपण व्हेकल चालवतानाही बघतो की न्यूट्रलपासून फर्स्ट गिअर थोडा टफ असतो इंजिनसाठी आणि आपल्यासाठी. तसंच प्रत्येक कंपनीच्या सुरुवातीला जो फर्स्ट जो काही आपलं जर्नी असते दॅट इज लिटल डिफिकल्ट. तर माझ्यासाठी नेमकं काय झालं, सो बिकॉज ऑफ दिस व्हेरी द इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामुळे ब्रँडसाठी एक ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट फॅक्टर यायचा. तर फॉर्च्युनेटली आफ्टर लॉन्चिंग विदिन 6 months
we started getting the good campaigns. And our first campaign was the Maruti Suzuki. आपण पुण्यामध्ये चालवलं होतं. तर सुरुवात खूप छान झाली. म्हणजे पहिल्या दिवसापासून बिझनेसचा काही प्रॉब्लेम नव्हता. बट पुढे जाऊन जी स्केल म्हणतो आपण, तर त्या स्केलसाठी अराउंड 18 to 24 months राईट. तर ते थोडं स्ट्रगल होतं आमच्यासाठी. कारण त्या ठिकाणी 2 फॅक्टर येतात की शुड वी फोकस ऑन द मार्केट शेअर और शुड वी फोकस ऑन द सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी बघितली तर मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागते की लेट्स फोकस ऑन द व्हॉट एव्हर द स्क्रीन्स, जनरेट द रेव्हेन्यू, बिकम द सस्टेनेबल. दुसरं असतं की शुड वी बिल्ड द मार्केट शेअर फर्स्ट. मग ते असलं की मग मॅन पॉवर आणि तेवढा एक्सपेन्स वाढतो. सो देन वी डिसाइडेड टू गो फॉर द फंडिंग and we got a good funding, and then we focused completely on the market share first, and that is the outcome ki today India we are the only company even in APAC with that technology and market share. We are the only company, and very soon globally also will be the biggest company. So that's the overall. And yes, to answer your question directly ki to tough timing asto, but well defined strategy असेल, पाथ क्लिअर असेल, विजन क्लिअर असेल, तर ते आपण इझिली ओव्हरकम करू शकतो. तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते काही अगदी असं मास प्रॉडक्ट नाही की जसं की एखादं प्रॉडक्ट असतं जे ज्याचं तिकीट साईज खूप लहान असतो, प्रॉडक्टची किंमत खूप कमी असते. हे थोडक्यात एखाद्या ब्रँडला जाहिरात करायची आहे ह्याचा अर्थच त्याचा ओव्हरऑल तिकीट साईज खूप असणार. तर अशी ब्रँड्स तुमच्यावरच विश्वास ठेवतील की असं काहीच नव्हतं याच्या आधी आणि ते तुमच्याकडे येतील ह्याच्यासाठी काही वेगळा एफर्ट तुम्हाला घ्यायला लागला? सो सुरुवातीला एक अवेअरनेस और आपण त्याला एज्युकेशन म्हणतो, तो एक टाईम फ्रेम असतो. त्या ठिकाणी मे बी पहिले आपण म्हटलं की 6 महिने आम्ही खूप एफर्ट्स दिले टू जनरेट द अवेअरनेस. आणि फॉर्च्युनेटली ते बॅकग्राऊंड ॲड सर्विंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे तेवढे इंडस्ट्रीमध्ये कनेक्ट होते, तर तो एक बेनिफिट झाला. आणि एज्युकेशनसाठी किंवा अवेअरनेससाठी जे काही एफर्ट्स दिले बिकॉज ऑफ द नेटवर्क, त्याचा मल्टिप्लायर जो होता तो खूप मोठा होता. म्हणजे मी 5 लोकांशी बोललो आणि ती 5 लोकं दुसऱ्या 5 लोकांशी बोलतात, तर तो जो इफेक्ट होता. आणि बिकॉज ऑफ द बॅकग्राऊंड अँड सुरुवातीला जे काही 10 वर्ष काम केलं त्या बेनिफिटमुळे दॅट हेल्प. अँड दॅट आय थिंक जो काही सुरुवातीचा जो अवेअरनेस पिरियड होता तो जो आम्ही एक्सपेक्ट करत होतो की अराउंड 12 to 18 months आले, वी अचीव दॅट इन 6 to 7 months ओनली. तुम्ही सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट केली कंपनी चालू करताना? फर्स्ट द प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट अँड ओव्हरऑल मे बी टिल वी ॲड अराउंड मोस्ट ऑफ द स्क्रीन्स इन पुणे, तर दॅट वॉज विदाउट इन्व्हेस्टमेंट. दॅट इज थ्रू माय ओन. म्हणजे तुम्ही फक्त वेळ दिला अँड माय वॉट एव्हर द सेविंग मी सगळी आय इन्व्हेस्टेड दॅट इन टू द टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. अनेक वेळेला असं म्हणतात, जास्त करून हे भारतीय कंपन्यांच्या बाबतीत म्हणतात की तुम्ही म्हणलं आता आपली पण कंपनीचं बोलणं झालं की ही बूटस्ट्रॅप पद्धतीने तुम्ही चालू केली, तर ते त्याला खाली खेचतं का कधी? एक ठराविक स्केलच्या पुढे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायला लागली, पण तुम्ही कसं म्हणजे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी केलीत? माझ्या मते तुम्ही 0 ते 100 कोटीपर्यंत पूर्णपणे तुमच्या बेसिसवरती बूटस्ट्रॅप पद्धतीने हे केलं, तर एवढी इन्व्हेस्टमेंट कशी उभी केली? सो थोडंसं एक अंडरस्टँडिंगमध्ये गॅपही असतो. प्रत्येक बिझनेस, प्रत्येक आयडिया ही युनिक असते, राईट. तर प्रत्येक बिझनेस करायला मे बी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागेलच असं काही गरजेचं नाही आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मे बी गोष्टी असतात की ओव्हरऑल मी काय करायला हवं की मला कमीत कमी टाईम फ्रेममध्ये, राईट, फर्स्ट तो प्रॉडक्ट फिट मला अंडरस्टँड झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हाऊ कॅन आय स्टार्ट जनरेटिंग द मनी. ओके, ते असतंच की तो क्वेश्चन तो असतो की मार्केट शेअर वर्सेस सस्टेनेबिलिटी, तो तर येतोच. पण त्याच्या आधीची जी स्टेप असते की हाऊ कॅन वी डू लिटल बिट डिफरंट सो दॅट तो पहिला रुपये असेल किंवा डॉलर असेल तो चालू होईल. त्याच्यावर जर फोकस असेल तर आय थिंक मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपण आपल्या केसमध्ये 2 केसेस कन्सिडर करूयात. आपण फंडिंग घेतलीच नाही,
तरी काही बिझनेस थांबणार नाही, राईट. जो स्पीड आहे तो 18 मंथ्सऐवजी तो 24 किंवा 36 मंथ्सवर जाईल. फंडिंगचा एकच बेनिफिट होतो की आपल्याला स्पीड इन्क्रीज करता येतो, राईट. सो स्वतः केलं तर त्याला वेळ लागतो, तेवढे पेशन्स पाहिजेत. आणि जर फंडिंगवर फोकस केला तर स्पीड येतो. बट त्याचे प्रोज अँड कॉन्स दोघं आहेत. फंडिंग घेतले देन देर आर सम काइंड ऑफ द ॲडिशनल पीपल देन दॅट टीम मॅनेजमेंट दॅट हॅपन्स. प्रोज अँड कॉन्स बेसिस युअर प्रॉडक्ट. इफ वी डिसाईड की यस आय विल डू एव्हरीथिंग अँड कॅप्चर द मार्केट, दॅट टेक्स टाईम. बट इट डझंट मीन दॅट की यू विल फेल. ओके, फंडिंग घेतली तर स्पीड वाढेल, बट इट डझंट मीन दॅट की यू विल सक्सीड. असंही नाही. फंडिंग घेतलं की ते सगळ्या कंपनी सक्सेसफुल होतातच असंही नाही, राईट. ओव्हरऑल फोकस असला असा पाहिजे की फंडिंग घेतली नाही घेतली, हाऊ कॅन वी जस्ट मे बी आफ्टर प्रॉडक्ट व्हॅलिडेशन हाऊ कॅन वी अर्न द मनी, दॅट शुड बी फोकस, राईट. आणि मोस्टली टेक बॅकग्राऊंडची मुलं असतील किंवा बिझनेस बॅकग्राऊंडची मुलं असतील तर आपल्याला काय आवडतं त्याच्यापेक्षा माझ्या कस्टमरला काय हवं आहे तो फोकस असला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही आत्ता फंडिंगचं बोललात, आत्ता शार्क टँकचा पण एक सीझन चालू आहे, तर तसाच सीन असतो का की आपल्याला पूर्ण आयडिया पिच करायला लागते, किंवा किती फंडिंग तुम्ही ओपन म्हणजे किती पैसा उभा केला अशा फंडिंगमधनं? सो आजपर्यंत वी टूक अराउंड 12 to 13 मिलियन USD फंडिंग आपण घेतलेली आहे. क्या बात आहे. या आणि काही ज्या गोष्टी असतात की आपण मे बी टी व्हीवर बघतो तर यस काही रिअल असतात, बट लेट्स नॉट गो विथ एव्हरीथिंग ॲज इट इज. तसं काही नसतं, राईट. सो आपली जी काही आयडिया आहे, जे काही आपला बिझनेस आहे, राईट, तो सॉलिड असला पाहिजे. फर्स्ट आपला स्वतःचा ट्रस्ट असला पाहिजे. तो असेल तर डिपेंड्स की तुम्ही कोणाशी बोलतायत. कोणी म्हणतं की मी फक्त तुम्हाला 7 मिनटं देतो, 7 मिनटं तुमची आयडिया आम्हाला कन्वे करा. कोणी म्हणतं की वी हॅव सफिशियंट टाईम, प्लीज शेअर युअर आयडियाज. डिपेंड्स, राईट. असं काही युनिव्हर्सल प्रोटोकॉल नाही आहे. बेसिक आहे तुमचं प्रॉडक्ट आणि तुमची कंपनी चांगल्या ठिकाणी असायला पाहिजे, तर तुम्हाला Exactly, funding. हां. म्हणजे असं असं काही काही नाही की तुम्हाला खूप छान बोलता आलं, प्रेझेंट करता आलं, त्याच्यावरच सगळं असं तसं काही नसतं. तसं काही नसतं. आपल्या स्वतःची एक आयडिया, स्ट्रॉंग आयडिया असली पाहिजे आणि फर्स्ट आपला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. बाकी सगळं इवन इफ यू स्टार्ट शोईंग द काइंड ऑफ द डॉलर्स, कधी कधी असं असतं की इन्व्हेस्टर स्वतःहून तुमच्याकडे येतील. या सो फक्त आयडिया स्ट्रॉंग असली पाहिजे आणि मोस्टली तेवढं डेडिकेशन एफर्ट्स असले पाहिजे. देन आय थिंक वी कॅन ओव्हरकम ऑल द चॅलेंजेस. आज लेमा टेक्नॉलॉजी किती देशांमध्ये? So we have offices and overall the kind of reach ज्याला आपण manpower म्हणतो around 22 countries. But supply presence we have in 56 to 57 countries जिथं आपलं supply presence आहे. म्हणजे उद्या आम्हाला हे बोलायला आवडेल की जगात कुठं पण होर्डिंग दिसू दे ते तुमचं आहे. यस, आपण तिथं रिच ऑडियन्स रिच दाखवू शकतो कुठेही असेल जगामध्ये. क्या बात आहे. तुम्ही प्रेझेन्स म्हणलात, पण ॲक्च्युअल ऑफिसेस पण असतील तुमची काही, अशी किती हो. देशांमध्ये? आता आपले ॲक्च्युअल ऑफिसेस आहेत, टीम्स आहेत. मोस्टली इंडियामध्ये तर आवर द बिगर सिटीज. देन वी हॅव इंडोनेशियामध्ये ऑफिस आहे, दुबईमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, लंडनमध्ये आहे आणि US मध्ये आहे ऑफिस. क्या बात आहे. जे आम्हाला माहिती आहेत असे कुठले ब्रँड्स तुमच्याबरोबर काम करतात जे वेल नोन आहेत? मोस्टली वी वर्क विथ ऑल द इंटरनॅशनल ब्रँड्स, स्टार्टिंग विथ जस्ट लाईक ऑडी आपल्याकडे आहे, फ्लिपकार्ट आपल्याकडे येतं, गुगल ॲज अ ब्रँड, ॲज अ प्लॅटफॉर्म, गुगल ॲज अ ब्रँड दे वर्क विथ अस. म्हणजे जे कॉम्पिटिटर आहेत ते सुद्धा तुमच्याकडे येतात? हो, ॲक्च्युली गुगल फेसबुक ते कम्पिटिशन नाही म्हणता येणार. देअर फॉर्मॅट इज डिफरंट, आर फॉर्मॅट इज डिफरंट. वी आर सपोर्टिंग इच अदर. बट गुगल प्लॅटफॉर्म इज वन थिंग, बट गुगल ब्रँड जस्ट लाईक गुगल मॅप, गुगल फोन्स, त्याचे काही जाहिराती असतात, दे रन थ्रू अस. तर मोस्टली ऑल इंटरनॅशनल ब्रँड्स दे आर वर्किंग विथ अस. तुम्हाला आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये म्हणजे नॉट ॲज अ कंपनी, पर्सनली असं कधी वाटलं की तुम्ही सगळ्यात मोठी रिस्क घेतली? सो
ज्यावेळेस मी रिझाईन केलं ओके त्यावेळेस कुठेतरी वाटतं की हां रिस्क आहे कारण आय एम नॉट अलोन ठीक आहे फॅमिली आहे. तुमच्या घरची काय परिस्थिती होती जेव्हा तुम्ही रिझाईन केलं? हां त्यावेळेस एव्हरीथिंग वॉज डिपेंडंट ऑन द सॅलरी ओनली फ्रँकली स्पीकिंग. दॅट वॉज द बिगेस्ट रिस्क. दॅन लहानपणापासून माझ्या टीचर्स किंवा गुरुवर्य जे असतात त्यांच्याशी खूप छान जमतं माझं. देन आय डिसाइडेड टू स्टार्ट अ कंपनी. दॅन आई बाबा फॅमिली सगळे म्हटले की बाबा तुला झालं काय चालू आहे सगळं व्यवस्थित कशाला उगीच. म्हटलं की नाही आता हेच वय आहे काहीतरी करूयात आपण. ते म्हटलं की नको रिस्क घ्यायला. आणि मग मी काय केलं माझे प्रोफेसर होते प्रोफेसर SY महाजन म्हणून मला बॅचलरला होते ते. मग मी त्यांना बोलवलं आणि ते खूप सपोर्ट करतात मला. मग त्यांनी बसून आईबाबांना समजवलं की आता रिस्क घेतो आहे पण यस त्याचे प्रोज कॉन्स दोघं असतात पण त्याचे फायदे जास्त आहेत त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. मग ते म्हटले की नाही झालं तर काय होईल. म्हटलं की नंतर जॉब करेल आणि परत जे आहे ते रिसेट होईल तर काय होईल की 3-4 वर्षाची रिस्क आहे ती घेईल अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. यस टू आन्सर युअर क्वेश्चन की जो तो क्रिटिकल मोमेंट होता सॅलरी अँड देन विदाऊट सॅलरी हा खूप द रिस्क झोन होता अँड दॅट वॉज देअर टिल 12 to 18 months फॉर मी. म्हणजे 1 वर्ष तुम्हाला डायसी वाटत होतं थोडक्यात. बट आतून एक कॉन्फिडन्स होतं की जसं की आपली आयडिया असेल तर फक्त स्वतःला एक ट्रस्ट असला पाहिजे. तो अफाट होता म्हणजे असं वाटतं की येस वी विल डू अँड दॅट हेल्प मी अ लॉट. क्या बात आहे. तुम्ही म्हणलात की टर्नओव्हर 250 कोटी आहे. तर अशा स्केलला अनेक कंपन्यांकडनं ऑफर येतात. जनरली आम्ही ऐकलं आहे की दुसऱ्या कंपन्या ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतात किंवा पर्सनली कदाचित तुम्हाला पण काय ऑफर आल्या अशा काय ऑफर आल्या होत्या? आतापर्यंत आपल्याला एक 4-5 ऑफर्स येऊन गेल्यात. काय होत्या? समथिंग रिलेटेड टू द 100% ॲक्विजिशन, समथिंग रिलेटेड टू द पार्शल ॲक्विजिशन. बट वी ॲज अ टीम वी डिसाइडेड टू go and have the largest market share and do something different in the industry and have a kind of the big change where we are connecting this fragmented media to the mainstream. With that vision, we decided to continue the business and build the biggest platform in the global ecosystem. पण अशा ऑफर मोस्ट ऑफ वेळेला फायद्याच्या असतात असं म्हणतात. तर तुम्ही असा विचार नाही केला का की एक मोठ्या कंपनीबरोबर कोलॅबरेट करून आपण ही टेक्नॉलॉजी लवकर एस्टॅब्लिश करू शकू? कधी कधी फायद्याच्याही असतील बट तुमचं पाथ आणि व्हिजन क्लिअर असेल तर त्यावेळेस यू कॅन गेस की फायदा आता आहे की पुढे आहे. अँड फॉर अस द पाथ इज क्लिअर, व्हिजन इज क्लिअर, वी नो द बेनिफिट्स आर मोर इन द फ्युचर. क्या बात. भारतामध्ये अशा टेक्नॉलॉजी का बनत नाही? म्हणजे तुम्ही आत्ता ज्या टेक्नॉलॉजीवरती काम करताय त्याच्यात तुमचा 95% मार्केट शेअर आहे. तर आपण इथं खूप मोठ्या मोठ्या कंपन्या पण बघतो की ज्या एक मल्टीनॅशनल कंपनीला सर्व करतात. खूप मोठ्या IT कंपनीज पण इथे आहेत भारतामध्ये की ज्या IT सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ते ITचे टेक्नॉलॉजीचे इनोव्हेशन्स इकडे भारतीय कंपन्यांकडनं होत नाहीत. असं का होतं असं वाटतं तुम्हाला? सो त्याला एक एन्व्हायरमेंट क्रिएट व्हायला लागतं, एक माइंडसेट असतो. फॉर एक्झाम्पल इफ यू कम्पेअर आर ओवरऑल maybe the system versus China US, right? चायनामध्ये तुम्ही बघितलं तर मेड इन चायना एक प्राऊड मोमेंट असतो. US मध्ये येस मेड इन USA असं प्राऊड मोमेंट असतो. आपल्याकडे तो आत्ता डेव्हलप व्हायला लागला, राईट? आपल्याला बाहेरचा असेल तरच जास्त छान वाटतं. हां, तर तो जो एक माइंडसेट आहे तो थोडा चेंज झाला पाहिजे. दुसरा वी ॲज द मे बी इंडिया ॲज द IT हब पहिल्या दिवसापासूनच तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ द कंपनीज आर द सर्व्हिस बेस्ड कंपनीज. आपण डेव्हलप करतो आणि दुसरा कोणी ते विकतो, राईट? तर हा जो एक कम्फर्ट झोन असतो त्याच्यामधूनही थोडं आपल्याला बाहेर पडायला लागेल. कम्फर्ट झोन कसं असतो की आपल्याला वाटतं की हा मी डेव्हलप करेल, काम झालं की मला आर्ली बेसिसला पैसे मिळतात, नंतर बघ बाबा तुझं विकलं असेल नसेल तू बघ.
तो एक कम्फर्ट झोन जो आहे त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायला लागेल, राईट, की आय एम डेव्हलपिंग अँड आय शुड बी एबल टू सेल दॅट. मी प्रॉडक्ट डेव्हलपही करेल आणि सेलही करेल, हा माइंडसेट आला पाहिजे. आणि तो कुठून येतो, जेव्हा मला वाटतं की यस आय शुड बी अ प्राऊड मेक इन इंडिया. तो प्राऊड मोमेंट जेव्हा येईल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. नाही, म्हणजे मी चीनमध्ये बघतो की तिकडे गुगल पण नाही, ते स्वतःचं एक सर्च इंजिन Correct. वापरतात. इंस्टाग्रामसारखं त्यांनी टिकटॉक बनवलं, ते वापरतात. कुठलेही जगातले जे स्टँडर्ड गोष्टी आहेत ज्या 10 देशांमध्ये चालतात ते चीनमध्ये चालत नाही. त्यांनी स्वतःचं एक व्हेरियंट बनवलेलं आहे. या आपण भारताची सुद्धा टेक्नॉलॉजिकल ग्रोथ गेल्या काही वर्षात बघितली आहे. आपल्याकडे बनू शकत नाही असं काही नाही, पैसा पण आहे. म्हणजे अगदी उद्या ठरवलं टाटा बिर्लासारखे मोठे ब्रँड, इंटेलेक्ट आहे सगळं. पण हे का नाही बनू शकत आहे, किंवा हे बनवत का नाही आहेत इतके मोठ्या कंपनी सुद्धा? या त्याला एक एन्व्हायरमेंट, एक इकोसिस्टमही हवी असते. फॉर एक्झाम्पल वी ॲज अ कंट्री आपण रिसर्चमध्ये किती इन्व्हेस्ट करतो वर्सेस अदर कंट्रीज, देअर इन्व्हेस्टमेंट, देअर फोकस, राईट. आपणही आता इन्व्हेस्ट करतो की वी हॅव आवर ओन द स्पेस टेक्नॉलॉजीज अँड एव्हरीथिंग, पण ते सोडून अदर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते रिसर्चमध्ये आपण थोडं इंटेलेक्ट आहे, राईट, पण तो फोकस नाही आहे, राईट. ते एक इकोसिस्टम जे आहे ते हळूहळू डेव्हलप होते. आणि इफ यू सी दॅट इन लास्ट 5 to 10 years यू आर सीइंग दॅट चेंजेस, राईट. आणि आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण ती एक इकोसिस्टम डेव्हलप झाली पाहिजे. दॅट इज द बिगेस्ट गॅप. या राईट. इकडे खूप विद्यार्थी आहेत आपल्यासमोर जे कदाचित पुढे जाऊन मोस्टली स्टार्टअप चालू करतील, किंवा आपले जे दर्शक आहेत जे या फेजमध्ये आहेत की ज्यांना काहीतरी एक व्यवसाय करायचा आहे, काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे. तर तुम्ही खूप वर्ष या क्षेत्रात आहात आणि तुम्ही 0 to 250 CR हा प्रवास बघितला आहे. तर तुम्ही अशा कुठल्या 3 गोष्टी सांगाल की ज्या व्यावसायिकांनी, नवीन व्यावसायिकांनी नाही केल्या पाहिजेत? चुका म्हणू आपण, की 3 चुका ज्या नाही केल्या पाहिजेत. या मी सजेस्ट करेल की पहिली गोष्ट असते, तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्याला डिले करू नका. सिम्पल रूल असतो, डू इट नाव. कल करे सो आज. आत्ता सुरुवात करा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण बिझनेसमॅन आहोत, आपण एंटरप्रिनर आहोत, ठीक आहे. मला काय आवडतं त्याच्यापेक्षा मार्केटला काय हवं आहे हा विचार झाला पाहिजे. कारण काही टेक बॅकग्राऊंडमधून आले तर त्यांना कोडिंग आवडते, डेव्हलप करायला खूप आवडतं, एक स्वतःला एक आवड असते. आणि मग अशी वर्षानुवर्षे ते त्याच्यामध्ये वेस्ट करतात, पण माहीत नाही की ते मार्केटमध्ये विकलं जाईल की नाही. द सेकंड पॉईंट इज दॅट की सेल्स ड्रिवन अप्रोच असला पाहिजे. डू द बेसिक थिंग्स, गो टू द मार्केट, सेल दॅट अँड देन डेव्हलप फर्दर. दॅट्स सेल्स ड्रिवन अप्रोच. थर्ड, कधी कधी मिस्टेक्स होतात, चुका होतात, आयडेंटिफाय करायच्या, करेक्शन करायचं, गरज पडली तर पाथ चेंज करायचा, पण थांबायचं नाही. कुठेच थांबू नका. पेशन्स, करेक्शन करा आणि चालत राहा. ह्या 3 गोष्टी केल्या तर मला वाटतं की एकही स्टार्टअप फेल होणार नाही. कुठला ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे स्टार्टअप ओनर्सने किंवा नवीन ज्यांना व्यावसायिक व्हायचं आहे त्यांनी? कारण हा माइंडसेटचा प्रॉब्लेम असं मोस्टली मराठी माणसांच्या बाबतीत बोललं जातं की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. तर असं खरंच आहे का? कारण असं नाही म्हणता येणार. ते आपल्याला आधी तर तो तसा एक प्लॅटफॉर्म नव्हता, इकोसिस्टम नव्हती. दॅट्स द चॅलेंज. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही किंवा पर्टिक्युलर कॅटेगरीचे कम्युनिटीज फक्त बिझनेस करू शकतात, मला नाही वाटत की असं काही आहे. हे असते की एक इकोसिस्टम आपल्याकडे नव्हती, ती आता डेव्हलप होते, एक प्लॅटफॉर्म डेव्हलप होत आहे. ॲटिट्यूड म्हटलं तर सी, स्टार्टअप असेल किंवा एंटरप्रिनरशिप असेल की प्रत्येक आयडिया ही रॉकेट सायन्स असली पाहिजे असं काही नाही आहे. सिम्पल असतं की सॉल्व द प्रॉब्लेम. छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करायचं, म्हणजे काय बेसिक, मेक इट सिम्पल. काही असतील गोष्टी की आपण की एक फ्रॅगमेंटेड मार्केट होतं, त्याला एक कॉमन लँग्वेज दिली आणि प्रॉब्लेम सॉल्व केला. इट्स नॉट अ बिग इनोव्हेशन बाय द वे, व्हेरी सिम्पल थिंग. मी काही दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो नाही किंवा काही गुगल मायक्रोसॉफ्टमध्ये गेलो नाही आणि तिथं केलं नाही. एक सिम्पल केलं की
एक फ्रॅगमेंटेड मीडिया होतं, त्याला मेन स्ट्रीमला कनेक्ट केलं, एक कॉमन एक लँग्वेज, एक प्रोटोकॉल डेव्हलप केला अँड आय डिड दॅट चेंज. म्हणजे काय सिम्पल आहे की त्याला काही तुम्हाला खूप अशी एक ह्यूज अँड व्हेरी कॉम्प्लेक्स आयडियाची गरज नसते. सिम्पल गोष्टी आपण सिम्पल बघतो की फूड डिलिव्हरी कंपनीज आहेत एक्झिस्टिंग. आणि जसं आय थिंक आपण याच्या आधी डिस्कस केलं होतं की न कुठला तरी एक एंटरप्रिनर येतो आणि तो म्हणतो की मी हे 10 मिनटात तुम्हाला डिलिव्हर करून देतो अँड दॅट कंपनी बिकम्स युनिकॉर्न. फ्रँकली स्पीकिंग दॅट इज नॉट अ रॉकेट सायन्स. फक्त तो विचार केला पाहिजे टू मेक इट सिम्पल, राईट. आपण वडापाव खातो, राईट. आपण बऱ्याच दिवसापासून आपण आपले आईवडील तेही खात होते. वी नो द बर्गर ॲज वेल, राईट. विदेशातला बर्गर इथं आला, मला एक सांगा, त्या बर्गर आणि वडापावमध्ये काही फरक आहे का? ब्रेड आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मसाला टाकला आणि तो झाला. मग ते आपण का आणि त्याला स्केलेबल करू शकलो? तो बर्गर इथं येण्यापेक्षा आपण का नाही गेलो वडापाव घेऊन? त्याला मस्त छानपैकी शेप द्यायचा, मस्त स्पायसेस टाकायचे अँड वी शूड हॅव बिल्ड दॅट व्हेरी बिग मॉडेल. आपण तो कधी विचारच केला नाही. सिम्पल, स्केलेबल. इफ दॅट इज द ॲटिट्यूड, right, India can be the biggest ecosystem for startups, and next 10 to 15 years will be the, now we are thinking it will be second, third, whatever, but I think we should be first, but that attitude should be there. तुम्ही नवीन व्यावसायिकांना काय टिप्स द्याल? So frankly speaking, आपला एक कम्फर्ट झोन असतो. माझं पहिलं एकच सजेशन असेल की प्लीज कम आउट ऑफ दॅट कम्फर्ट झोन. ज्या दिवशी तुम्ही तो ब्रेक केला, यू आर एंटरप्रेनर. तो कम्फर्ट झोन ब्रेक केला पाहिजे. तो जोपर्यंत कम्फर्ट झोन म्हणजे नक्की असं आहे की सपोज आपण आता इट्स अ व्हेरी गुड क्राऊड, आपण शिकलो, छानपैकी लगेच जॉब मिळाला. हां, शिकण्यासाठी एकदम जॉब केला पाहिजे. सॅलरी चालू झाली, सगळं व्यवस्थित आहे, कशाला चेंज? चाललं आहे, कशाला चेंज करायचं? त्याच्यातून बाहेर आला पाहिजे, राईट. किंवा वॉट एव्हर, राईट, मे बी आपण एखादा बिझनेस चालू केला, इवन फॉर एंटरप्रिनर्स एज वेल, की जे आता बिझनेस करत आहेत त्यांच्यासाठी आता आपण सस्टेनेबल झालो, काही प्रॉब्लेम नाही, चालू द्या. दॅट इज अ बिगेस्ट रिस्क. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आपण आता कम्फर्ट झोनमध्ये आहोत, दॅट इज द बिगेस्ट रिस्क फॉर द बिझनेसमॅन. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आता आपण आरामात आहोत, काही प्रॉब्लेम नाही, कारण ती उद्यासाठी तुमच्या सगळ्यात मोठी चूक असू शकते. त्या कम्फर्ट झोनमधून आपल्याला बाहेर यायला लागेल अँड सो दॅट आय बिकम द काइंड ऑफ द ॲक्टिव्ह एव्हरी टाईम अँड बी द लीडर फॉर ऑलवेज. अदरवाईज आज आपण किंग आहोत, that will change tomorrow. To avoid that, come out of the comfort zone and become the active. Always. That is important. ग्रेट. आपण काही आता प्रेक्षकांमधनं प्रश्न घेऊयात. तर कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज माईक त्यांच्यापर्यंत पोचवा. पहिलाच प्रश्न आपल्याला मॅमकडनं, फॅकल्टीमधनंच आला आहे, त्यामुळे कारण 95% मार्केट शेअर और व्हेरी सीम टू बी 100 म्हणजे कॉम्पिटिशनच नाही. सो हाऊ डू यू फॅथम दिस फॅक्ट की आपल्याला कॉम्पिटिटरच नाही? So, first, just like we discussed की आपल्याकडे 2 स्ट्रॅटेजी असतात की सस्टेनेबिलिटी वर्सेस विथ द मार्केट शेअर. सुरुवातीला आमचा जो फोकस होता टू हॅव द लार्जेस्ट मार्केट शेअर, आणि तो आपण स्पीड घेतला आणि वी ॲक्वायर द होल मार्केट. दॅट्स द रिझन. फोकस्ड स्ट्रॅटेजी की यस वी शुड हॅव द लार्जेस्ट मार्केट शेअर, दॅट्स द फोकस. पण ते उद्या राहीलच असं नाही आहे. दॅट्स वाय वी शुड नॉट बी इन द कम्फर्ट झोन. वी शुड बी ॲक्टिव्ह अँड always be the 100%. That is our focus. So to answer your question, that the initial strategy that help us to get the largest market share here in India. म्हणजे कॉम्पिटिशन पण असायला पाहिजे थोडक्यात असं. Yes, competition असली पाहिजे. नमस्कार सर, माझं नाव भरत गिरणारी.
तुम्ही आता सांगताना उल्लेख केला की जर का तुमच्याकडे आयडिया असेल तर तुम्ही आत्ता लगेच त्याच्यावर वर्क करणं खूप गरजेचं आहे आणि आत्तापासून सुरू करणं गरजेचं आहे. सो आता बेसिक माझा प्रश्न असा आहे की आता आम्ही त्या कॉलेजमध्ये आता शिकणारे मुलं आहोत. सो आम्हाला जर का आता आमची आयडिया एक्झिक्यूट करायची असेल स्टार्टअपची किंवा बिझनेससाठी, सो ते आम्ही कशी केली पाहिजेत आणि काय काय स्टेप्स आम्ही आत्ता फॉलो केल्या पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे? Yes, this is a good question. Okay. Just like I said, ki, let's do it now. Okay. So, तुम्ही स्टुडंट आहात, राईट. बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. शिक्षण आहे, त्याच्या परीक्षा आहेत, ते तर करायचंच आहे. पण ते सोडून जर बेसिक आयडिया असेल की समथिंग इन द टेक्नॉलॉजी, समथिंग इन द प्रोसेस, समथिंग इन द मे बी रिलेटेड टू द सम सर्व्हिसेस असे असू शकतात. तर तुम्ही आधी त्याचं या फेजमध्ये एक मार्केट ॲनालिसिस करायला हवं की आपण ज्या सेगमेंटमध्ये करणार आहोत त्याचं आजचे मार्केट साईज काय आहे आणि ते फ्युचरमध्ये काय होणार आहे. मार्केट ॲनालिसिस त्याचं व्हायला हवं या फेजमध्ये. सेकंड, टू डू समथिंग त्याच्यासाठी रिक्वायर्ड ॲसेट्स काय हवे आहेत तुम्हाला. प्रोसेस असेल त्याला रिक्वायरमेंट वेगळी आहे, टेक्नॉलॉजी असेल त्याला रिक्वायरमेंट वेगळी आहे. त्या रिक्वायरमेंटसाठी जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत. अँड देन द रिलेवंट टच पॉईंट्स की हेल्पसाठी आपल्याकडे आपले टीचर्स असतात, हेल्पसाठी कॉलेज आहे किंवा आपले मित्र असतात. इकोसिस्टममध्ये आता खूप सारे रिसोर्सेस असतात अवेलेबल. फर्स्ट आहे की तुम्ही आधी तर ॲनालिसिस करायला हवी की ते आपण जी आयडिया आपण विचार करतो आहे तर त्याचं आजचं मार्केट आणि उद्याचं मार्केट काय आहे हे झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे रिसोर्सेस आहेत त्याची अवेलेबिलिटी, अँड वी हॅव द व्हेरी गुड कनेक्ट, वी हॅव द गुड प्रोफेसर्स, त्यांची हेल्प घेऊ शकतो. आणि एकदा ते झालं, तुमचं एकदा एक्झाम झालं, तुम्ही बाहेर झाले की देन फोकस 100% ऑन दॅट आयडिया ओनली. दॅट इज द काइंड ऑफ दीज आर द क्रिटिकल स्टेप्स. आणि आजकाल तर एवढं इझी झालं आहे की ऑल दी स्कूल्स अँड कॉलेजेस दे आर व्हेरी अगेन द सपोर्टिंग नेचर. प्रोफेसर्स आहेत ते खूप सपोर्ट करतात. आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर नाव आय एम सीइंग पुणे ॲज अ स्टार्टअप हब, राईट. इफ समथिंग यू आर डेव्हलपिंग देन डेफिनेटली यू कॅन इझिली गेट द हेल्प. दॅट शुड नॉट बी प्रॉब्लेम. आता पण पाहायला नाही वाटत तरी पटकन स्किप करतो आपण ॲड आली तर असं वाटत नाही की पुढं फ्युचरमध्ये त्या असं सॅच्युरेट होईल मार्केट आणि ॲड्स बघणं बंद करतील लोक, म्हणजे आवडणार नाही लोकांना असं. इथं 2 पॉईंट्स आहेत. एक तर डिस्ट्रॅक्शन जे असते की तुम्ही ओव्हरऑल ट्रॅफिकलाही तुम्ही डिस्ट्रॅक्ट करू शकतात, हा एक पॉईंट असू शकतो. दुसरा आहे की ॲड व्हिएबिलिटी कमी होऊ शकते. दिज आर द 2 पॉईंट्स. फर्स्ट अबाउट द की काही ऑनगोईंग ट्रॅफिक आहे ते डिस्टर्ब होऊ नये त्यासाठी काही रूल्स असतात. तुम्ही कोर इन स्ट्रीम व्हिडिओ चालू शकत नाही, त्यासाठी एक फॉर्मॅट असतो की जेणेकरून ऑडियन्स डिस्टर्ब होणार नाही. आणि तिथं व्हेकलचा स्पीड काय आहे तेही मॅटर करतं. की एक्सप्रेस वे असेल तिथं तुम्ही एक होर्डिंग लावून व्हिडिओ लावला तसं अलाउड नसतं. तर इनसाईड सिटीज तिथं व्हेकलचा स्पीड लिमिटेड असतो, त्या ठिकाणी तुम्ही प्ले करू शकतात. दॅट इज अबाउट द डिस्टर्बन्स. ओके, तर तसे प्रोटोकॉल्स आहेत आणि ते इंडस्ट्री ते फॉलो करते. दुसरं अबाउट की काही दिवसानंतर मे बी युअर पॉईंट इज की ते मे बी दॅट बिकम्स द काइंड ऑफ द डेड वॉल. नंतर कोणी बघत नाही त्याला, राईट. बट देर आर सम काइंड ऑफ द क्रिएटिव्ह इनोव्हेशन्स दॅट हेल्प्स टू कीप द एंगेजमेंट विथ द ऑडियन्सेस. ती तुमची मोबाईल ॲड असो, यूट्यूब ॲड असो किंवा फेसबुक ॲड असो, अँड गोईंग फॉरवर्ड द ॲडव्हर्टाइजमेंट ऑन द डिजिटल बिलबोर्ड्स. ते क्रिएटिव्ह इनोव्हेशन्स जे आहेत, राईट, दीज आर हेल्पिंग टू कीप द एंगेजमेंट विथ द ऑडियन्सेस. तो प्रॉब्लेम कालही होता, आजही आहे, उद्याही असणार आहे. बट द क्रिएटिव्ह इनोव्हेशन्स आर सॉल्विंग दॅट प्रॉब्लेम. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप वेळ काढून इकडे आलात आणि तिथं तुमचा अनुभव आणि तुमचा ओव्हरऑल प्रवास कसा होता, 0 ते 250 कोटीचा प्रवास आमच्या समोर शेअर केलात. आणि खूप छान वाटलं तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि तुमचे विचार मांडले. थँक्यू.